अहिल्यानगरमधील सावेडी बस स्थानकाच्या इमारतीचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झालंय। अहिल्यानगर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावेडी नाका बस स्थानकाच्या इमारतीच्या कामाला अखेर मुहूर्त लागलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या कामाला चालना मिळाल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सावेडी बस स्थानकाच्या माध्यमातून प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। अनेक ठिकाणी बस स्थानकांची अवस्था वाईट असून अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो। मात्र आता एसटी महामंडळ प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत आहे। शिवशाही, शिवाई, इलेक्ट्रिक बस, लालपरी आणि हिरकणी बस अशा विविध सेवांमुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळतोय। ते पुढे म्हणाले की प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन महिलांना 50% सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशी सुविधा देण्यात आली आहे। सुरक्षित आणि सुलभ प्रवासामुळे नागरिकांचा एसटीकडे ओढा वाढला असून महामंडळही फायद्यात येत आहे। आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या माध्यमातून सावेडी बस स्थानकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। सावेडी उपनगराचा विस्तार झपाट्याने होत असून या भागात नागरिकांची संख्या वाढत आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सावेडी नाका येथे बस स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या ठिकाणावरून नागरिकांना सहज प्रवास करता येईल। शासनाच्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे। या भूमिपूजन सोहळ्याला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समिती सभापती पैलवान सुभाष लोंढे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, महिला बालकल्याण उपसभापती वर्षा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, मनोज कोतकर, सुरेश बनसोडे, मनोज दुल्लम, महेश लोंढे, विनायक देशमुख, रवींद्र बारसकर, करण कराळे, दत्ता गाडळकर, नगरसेविका शारदा ढवण, सुजाता पडोळे आदी उपस्थित होते। फार वर्षापूर्वीची मागणी होती या भागातल्या नागरिकांची। त्यावेळी आपण अहिल्यानगरचे मुख्य बस स्थानक आहे आणि त्या बाजूचं एक बस स्थानक आहे जुना, आणि सावेडीच्या आपण बीओटी विकसित करण्याचा पण निर्णय केला होता। मी परिवहन मंत्री असताना त्यावेळी हा निर्णय झाला, पण मध्ये काहीतरी कोर्ट केस चालू होती काहीतरी जागेची। तर जुनी गोष्ट आहे, 2015 वर्षाची गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटलं आता हे तिथे काय होणार नाही। पण ते खरं म्हणजे बीओटी तत्त्वासाठी विकसित करायचं आपण ठरवलं होतं की त्या सध्याच्या एसटी स्टँडची अवस्था इतकी वाईट आहे, बिकट आहे, आणि त्या ठिकाणी स्वच्छता राहत नाही। बीओटीवर केलेल्या बस स्टँडचे अनुभव चांगले आहे। आपण एक फक्त तिथे स्टँड बांधणार, कोणा ते जे फडकं बांधलेलं असतं त्या माईकला, तो माणूस अनाऊन्स करत असतो ही गाडी आली ती गाडी आली, ते फडकं सुद्धा आपण डोकं धुत नाही, धुतलेलं बऱ्याच वर्षाचे लावल्यानंतर ते फाटेपर्यंत ते काढले नसतात। जुना अनुभव माझा माहीत आहे त्याची अवस्था काय मार्केट पण नाही, सुधारले असं तर हरकत नाही, पण ते जुने अनुभव जे त्या एसटी महामंडळाच्या अनाउन्समेंटचे, अमुक गाडी आली त्या स्टेशन लागली त्या लागली, पण एक चांगलं काम आहे की निदान आपल्या शहरामध्ये एसटी महामंडळाच्या वतीने नवीन सुविधा उभ्या राहतात, प्रवाशांच्या सोयी तर चांगलं काम होतं आहे। राज्य सरकारनं शिवशाही बसेस सुरू केल्यात, अजून मला वाटतं शिवाई सुरू केल्यात, वातानुकूलित बसेस, इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत। पण आपली यात्रा जलयात्रेला संभाजीनगर टू चाळीसगाव आम्हाला त्या गाड्या वापराव्या लागल्या, कारण तो जो कन्नडचा घाट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त महामंडळाची एसटी जाऊ शकते। मग आमच्या खाली गाड्या आम्ही दुसऱ्या रूटनी पाठवल्या आणि त्या इलेक्ट्रॉनिक गाडीमध्ये आम्ही गेलो तर ते सुंदर गाड्या तयार झालेल्या आहेत शिवाईच्या। नंतर मग शीतल बंद पडल्या, मला वाटतं शीतल बंद झाल्या। नंतर मला वाटतं लालपरी एक आहे, हिरकणी, असे बरेच वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन
महामंडळानं आपल्या स्वतःमध्ये इतका जागी बदल केला आहे आणि प्रवाशांची संख्या त्यामुळे वाढत चालली. महिलांना 50% मोफत केल्यामुळे महामंडळ फायद्यात आलं. तर आता घरी पाहुणा निघाला, पाहुण्याकडे जाऊन येतो की बाई सांगायची मला 50%, तुम्ही घरी थांबा मी जाऊन येते म्हणून. तेव्हा महिलांची संख्या इतकी वाढली की महामंडळ पहिल्यांदा फायद्यामध्ये आलं. इतका प्रवास महिलांचा व्हायला लागला एस टी महामंडळ बसमध्ये. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय केला. मग सिनियर सिटीजन करताय काहीतरी 75च्या पुढं फ्री आहे. 75च्या पुढं फ्री आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकाभिमुख हे महामंडळ व्हायला लागले. सुविधा चांगल्या यायला लागल्या. एस टी महामंडळामध्ये नवीन बसेसचा ताफा जोडत गेल्यामुळे लोकांना सुरक्षितता वाटायला लागली. आणि अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्याकरता आज हे सावेडीचा बस स्टँडचं काम सुरू होतं आहे. मला आनंद आहे. संग्राम भैयांचं मी अभिनंदन करतो. या बऱ्याच वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला त्यांनी चालना दिली. मी या महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला हे बस स्टँड करता जागा उपलब्ध करून दिली, निधी उपलब्ध करून दिला आणि इतर सर्व महामंडळ. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.